नमस्कार, मी अनिता पाटील. महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. हातकणंगले येथील पूर्वीचे ग्रामसेवक यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याची शिक्षा की काय म्हणून सध्याचे ग्रामसेवक यांना 2 महिन्याची रजा असताना परत 3 महिन्याची रजा मंजूर करून प्रशासनाने मांडला हातकणंगले ग्रामपंचायत कुजवण्याचा डाव. पाहूया सविस्तर वृत्तांत. येणाऱ्या मोठ्या 2 निवडणुका, त्याच्या आचारसंहिता व मार्च एंडिंग धावपळीत प्रशासनाने जाणून बुजून ग्रामपंचायतीतील महत्त्वाचे ग्रामसेवक हे पद रिक्त ठेवले आहे, अशी चर्चा नागरिकातून होत आहे. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे हातकणंगले येथील काही कोटी रुपयांची विकास कामे ठप्प पडली असून कायमस्वरूपी ग्रामसेवक न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी हातकणंगले लोकनियुक्त सरपंच सौ रोहिणी गुरुदास खोत, उपसरपंच चंद्रकांत जाधव व सदस्य यांनी दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रुपाली पाटील, अर्चना साजने, सुरेखा कोळी, अलका आर्गे तर सदस्य प्रवीण उपाध्ये, विजय जाधव आणि स्वप्नील पुजारी उपस्थित होते. नमस्कार, मी रोहिणी गुरुदास खोत, हातकणंगले ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच. गेली 2 महिने होत आले, पण अद्यापही आमच्या गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक नाहीये. यासाठी आम्ही वारंवार लेखी वरती पत्रव्यवहार केला, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पण अद्यापही अजूनही आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नेमणूक इथे मिळत नाहीये. त्यामुळे आमच्या गावामध्ये गावकऱ्यांचा रोष, त्याचबरोबर विकास कामे इतक्या मोठ्या प्रमाणात थांबलेले आहेत की एकही विकास काम तर होतच नाही. त्याचबरोबर आमचे आर्थिक व्यवहार देखील ठप्प झालेले आहेत. त्यामुळे आमची वीज बिले असतील, नोकर कामगार पगार असेल तो देखील थकीत झालेला आहे. त्यामुळे त्यांची देखील नाराजी आम्हाला ओढवून घ्यावी लागलेली आहे आणि अद्यापही अजूनही ग्रामसेवक मिळत नाही. प्रभारी पाठवत आहेत, पण त्यांची डीएससी चालत नसल्यामुळे आम्हाला कोणताच आर्थिक व्यवहार सुरळीतपणे करता येत नाही. पूर्णपणेच बंद झालेला आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी व आमच्या ही स्थानिक स्वराज्य संस्था एक चांगल्या प्रकारे मार्गी लावण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी इथे ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचं आहे. पण अद्याप आम्हाला आजच्या दिवसापासून खरं म्हटलं तर आज जरी पाठवला तरी त्यांचं स्वागत आहे, कारण त्यांनी आज आम्हाला पाठवून ग्रामसेवकांची नेमणूक करून ताबडतोब द्यावी. त्यामुळे आमचे व्यवहार सुरळीत चालतील, गावकऱ्यांचा रोष देखील होणार नाहीये आणि त्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष केंद्रित करावं. आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येची हे गाव आहे, 15,000 लोकसंख्या आहे आणि या गावाला एक कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा असे त्यांना विनंती करते. तर ग्रामस्थ, संबंधित सदस्य व सरपंच, उपसरपंच यामार्फत आम्ही तीव्र आंदोलन करण्याची पुढे आम्ही इशारा देत आहोत व तसे आम्ही करू. फक्त गावासाठी, गावच्या विकासासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमची लवकरात लवकर विनंती मान्य करून तात्काळ आम्हाला 2 दिवसामध्ये ग्रामसेवकांची कायमस्वरूपी नेमणूक करून द्यावी एवढीच.